Hello dear students, once again I welcome you all in my online lecture series of the 11th and 12th English syllabus. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी व 12वीच्या नवीन सिलेबस मध्ये नव्यानं इन्क्लूड करण्यात आलेला टॉपिक ग्रुप डिस्कशन ह्या टॉपिक मधील आइस ब्रेकर्स आणि ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीजचा अभ्यास आपण या व्हिडिओ मध्ये करणार आहोत. So, without wasting the time, let us begin the icebreakers and the brainstorming activities of the topic group discussion. So, the first question from the icebreakers is, you must have discussed many things with your friends, with your classmates in a group. It might be about going on a picnic or selecting a gift for your teacher. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बऱ्याच विषयांवर तुमच्या मित्राशी, तुमच्या मैत्रिणीशी, वर्ग मित्रांशी गट चर्चा केली असेल. ती चर्चा एखाद्या सहलीसाठी असेल किंवा शिक्षकासाठी भेट वस्तू निवडण्याकरता असेल. सो व्हॉट वी हॅव टू डू इज, आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला जो पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर शोधायचं आहे. सो द फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट डू यू थिंक आर द बेनिफिट्स ऑफ ग्रुप डिस्कशन? सो वी हॅव टू राईट द बेनिफिट्स ऑफ ग्रुप डिस्कशन. तर आपल्याला गट चर्चेचे काय फायदे आहेत ते शोधून काढायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. सो द फर्स्ट बेनिफिट ऑफ अ ग्रुप डिस्कशन इज, a group discussion allows the participant to share their views and opinions. A group discussion allows the participants to share their views and opinions. गट चर्चेमध्ये सर्व पार्टिसिपेंट्सला आपले विचार आणि मत मांडण्याचा अधिकार असतो. The second benefit of group discussion is, it allows to share their views and opinions. So पहिल्यांदा आपण पाहिल्याप्रमाणे गट चर्चेमध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना आपले मत आणि आपले व्ह्यूज जे आहेत ते शेअर करण्याची परवानगी दिली जाते. द थर्ड बेनिफिट ऑफ ग्रुप डिस्कशन इज, अ ग्रुप डिस्कशन अलाउज द पार्टिसिपेंट टू रीच अ जनरल कॉन्शियन्स. म्हणजेच गट चर्चेमध्ये सर्व पार्टिसिपेंट्स त्या चर्चेला एका व्यापक सहमतीकडे सर्व विचारानं नेऊ शकतात. सो दीज आर द बेनिफिट्स ऑफ ग्रुप डिस्कशन्स. नाउ लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, डू यू थिंक सम पीपल आर राइट अँड सम आर रॉन्ग इन अ ग्रुप डिस्कशन? व्हाय? तर प्रश्न असा आहे बघा की गटात चर्चा करताना काही लोक बरोबर असतात व काही लोक चुकीचे असतात असे तुम्हाला वाटते का? सो द आन्सर कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. सो द आन्सर फॉर दिस इज इन पॉझिटिव्ह लँग्वेज. इट कॅन बी, माझ्या मतानुसार बघा आपण आन्सर असं लिहू शकतो की येस, आय डू थिंक सो. जनरली वी होल्ड अ व्ह्यू ऑन द टॉपिक ऑर अ सिच्युएशन. दिस व्ह्यू इज either strengthened or weakened by the ongoing argument in a group, and so some people are right and some are wrong in a group discussion. So this was the second question. Now let us see the third question from the icebreakers. The third question is, people have different views and different opinions because. वेगवेगळ्या लोकांचे एखाद्या गोष्टीबद्दल आपापले वेगवेगळे विचार किंवा वेगवेगळे व्ह्यूज असतात. ते कशा प्रकारे, ते का असतात, त्याचं कारण आपल्याला या वेब चार्ट मध्ये लिहायचंय बघा. सो वेब चार्टचं जो टायटल आहे ते आहे डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. तर डिफरंट पर्स्पेक्टिव्ह म्हणजे वेगवेगळे दृष्टिकोन. तर आपल्याला खाली दिलेल्या वेब चार्ट मध्ये हे वेगवेगळे दृष्टिकोन कुठले असतात ते लिहायचे आहेत. बघा आपल्यासाठी त्यांनी दोन दृष्टिकोन, टू डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आधीच त्यांनी मांडलेले आहेत. द फर्स्ट वन इज द जॉग्राफिकल पर्स्पेक्टिव्ह, द सेकंड वन इज द सोशल पर्स्पेक्टिव्ह, द थर्ड वन इज द पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह, and last but not the least is
द कल्चरल पर्स्पेक्टिव्ह. तर प्रत्येकाचं आपापला वेगवेगळ्या अँगलचा दृष्टिकोन असतो. तो कुठल्या प्रकारचा त्यांनी तो विचारला होता आणि आपण उत्तर लिहिलं सोशल पर्स्पेक्टिव्ह और पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह, म्हणजेच सामाजिक दृष्टिकोन किंवा राजकीय दृष्टिकोन. नाव द नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम द आइस ब्रेकर्स इज कंप्लीट द वेब highlighting the uses of group discussion. One is done for you. तर खाली दिलेल्या वेब चार्ट मध्ये आपल्याला गट चर्चेचे फायदे दिलेले आहेत. तर आपल्याला ज्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे त्या ठिकाणी त्याचे फायदे आणखीन ऍड करायचे आहेत. सो लेट अस बिगिन. सो द फर्स्ट बेनिफिट ऑफ ग्रुप डिस्कशन इज इन job interviews. So group discussion is very helpful while getting a job or while giving an interview for a job. The second use of a group discussion is it improves one's speaking and listening skill. I repeat, it improves one's speaking and listening skill. म्हणजेच गट चर्चेत सहभाग घेतल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या स्पीकिंग आणि लिसनिंग स्किल मध्ये फरक होतो, म्हणजेच काय त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते आहे. नाव द नेक्स्ट यूज ऑफ ग्रुप डिस्कशन इज इन इफेक्टिव्ह क्लासरूम लर्निंग. सो इफेक्टिव्ह क्लासरूम लर्निंग मध्ये म्हणजेच वर्गामध्ये अभ्यास करत असताना जर आपण जास्तीत जास्त ग्रुप डिस्कशन केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे एखादा विषय समजण्यास मदत होते. नाव द नेक्स्ट यूज ऑफ ग्रुप डिस्कशन इज in getting admission in a good institution. So dear students, आपल्या सिलेबस मध्ये जो टॉपिक इन्क्लूड झाला आहे नवीन, त्याचं नाव आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये अशाच प्रकारचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे की ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे स्वतःला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये आपण हुशार असल्याचं सिद्ध करता येईल. सो ग्रुप डिस्कशनचा फायदा काय होतो बघा, इन गेटिंग ऍडमिशन इन गुड इन्स्टिट्यूशन. आजकाल इंटरव्ह्यू घेताना इंटरव्ह्यू पॅनल काय करतो, गटांमध्ये ग्रुप डिस्कशन ऑर्गनाइज करतो आणि त्या गटामध्ये कोण विद्यार्थी जास्त हुशार आहे, जास्त बोलका आहे ते ओळखलं जातं आणि त्यालाच ऍडमिशन दिलं जातं. सो दीज आर द डिफरंट युजेस ऑफ ग्रुप डिस्कशन. नाव वी आर गोइंग टू बिगिन the brainstorming activities on the same topic. So the first question from the brainstorming activities is A1. Rama, Asif, Rachana and Arav are participating in group discussion. The evaluator has given them a topic. Teenagers are more inclined towards junk food nowadays. Write suitable dialogues for each participant giving his or her opinion on the topic. रमा, आसिफ, रचना आणि आरव हे एका गट चर्चेत सहभागी होत आहेत. मूल्यांकनकर्त्याने त्यांना हल्ली तरुण पिढी जंक फूड कडे जास्त आकर्षित झाली आहे हा विषय दिला आहे. सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे या विषयावरचे मत मांडून योग्य संवाद आपल्याला तयार करायचा आहे. सो इव्हॅल्युएटर्स डायलॉग काय बघा, यू विल और यू हॅव ऑल बीन गिवन अ फ्यू मिनिट्स टू थिंक ऑन युअर टॉपिक फॉर टुडेज ग्रुप डिस्कशन विच इज टीनेजर्स आर मोर इन्क्लाइंड टुवर्ड्स जंक फूड. जंक फूड म्हणजेच फास्ट फूड. यू मे now begin the group discussion. Who would like to start? So Rama starts the group discussion. So Rama's dialogue is written here. Sir, I think today's teenagers are more inclined towards tasty food rather than hygienic food. So dear students, how is the junk food? हे फास्ट फूड किंवा जंक फूड कसं असतं हे बघा, हे टेस्टी तर असतं आहे मात्र हायजेनिक नाही नसतं आहे. आणि म्हणून रामा म्हणतो आहे आय थिंक टुडेज टीनेजर्स आर मोर इन्क्लाइंड टुवर्ड्स टेस्टी फूड रादर दॅन हायजेनिक फूड. सो ऑन दिस आसिफ रिप्लायज
Yes, I agree. Junk food is served in an attractive manner. ज्या पद्धतीने हे जंक फूड आपल्याला सर्व केलं जातं, उदाहरणार्थ नूडल्स असतील, उदाहरणार्थ आपल्याला मंचुरियन आपल्या एखाद्या हॉटेलमध्ये सर्व केलं जातं, त्याचबरोबर पाणीपुरी असेल, पुरी भाजी असेल, ज्या पद्धतीने हे जेवण सर्व केलं जातं आपल्याला त्याकडे पाहिल्यानंतर लगेचच ते खाऊशी वाटतं. On this Arav replies, yes, teenagers today love the change in the taste other than the homemade food. So Rachna on this replies, but I feel the need of the time is to eat healthy and stay healthy. So the evaluator says, now please conclude and finish the topic. So dear students, this was the first question from the brainstorming activities. Now let us see the next question. Question number A3 first. Group discussion helps to unravel the following personality traits in a person. I repeat, group discussion helps to unravel the following personality traits in a person. So dear students, ग्रुप डिस्कशन केल्यामुळे माणसाच्या पर्सनॅलिटीमध्ये कुठल्या घटकांचा समावेश होतो किंवा कुठल्या घटकांनी त्याला फायदा होतो ते आपल्याला इथं लिहायचं आहे या वेब चार्ट मध्ये. फॉर एक्झाम्पल, बाय पार्टिसिपेटिंग इन द ग्रुप डिस्कशन वी डेव्हलप द क्वालिटी ऑफ क्रिटिकल थिंकिंग. द नेक्स्ट इज वी डेव्हलप द क्वालिटी ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग. द नेक्स्ट वी हॅव वी डेव्हलप द क्वालिटी ऑफ कम्युनिकेशन स्किल. तर गट चर्चेमध्ये सहभाग घेतल्यानंतर आपण कम्युनिकेशन स्किल म्हणजे आपली संवादामध्ये जी आपली स्किल आहे ती डेव्हलप करू शकतो. नेक्स्ट इज वी कॅन डेव्हलप द लीडरशिप स्किल ऑल्सो. सो बाय टेकिंग पार्ट इन द ग्रुप डिस्कशन आपल्यामध्ये नेतृत्व गुण सुद्धा वाढीस लावू शकता आपण. सो ऑल इन ऑल, these are all the personality traits, the personality benefits what we get from the group discussion. Now let us see the next question. Question number A3 2. Match the following. So here we have near about 1 2 3 4 5 different words with their meanings given in front of that. So what we have to do is we have to find out the correct meaning of the words given here. So the first one is discuss. So what is the meaning of discuss? Discuss means to talk about a subject with someone and tell each other your ideas and opinions. So this is the meaning of discuss. The second is argue. Argue means to express opposite views in a heated or an angry way. The third one is deliberate. Deliberate म्हणजे जाणीवपूर्वक. So deliberate means engage in long and careful consideration. Now the fourth one is reiterate. So reiterate means say something again a number of times, means to repeat the same sentence or the same dialogue again and again. That is called as reiterate. Now last but not the least is emphasize. Emphasize म्हणजे एखाद्या गोष्टीवरती जास्त भर देणे, त्या एखाद्या गोष्टीला जास्त महत्व देणे. त्याचं मीनिंग बघा, give special importance or value to something in speaking or writing. So dear students, by this way we have completed the question match the following. Now question number A4 first. Write the following sentences in reported indirect speech. This is the question from the grammar topic, dear students, direct and indirect speech. So the given are the sentences from the direct speech. We have to convert all these sentences into indirect speech. So the first question from the direct speech is, he said, if you find my answers satisfactory, will you give me 5 rupees? So
while writing the answer of direct and indirect, we need to understand which type of sentence is it. डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असणारं हे जे वाक्य आहे हे कुठल्या टाईपचं सेंटेन्स आहे ते आपल्याला ओळखणं गरजेचं असतं आहे. उदाहरणार्थ बघा, आता सर्वात सोपा पर्यायाच्या मध्ये काय होऊ शकतो बघा. जर का हे प्रश्नार्थक वाक्य असेल तर शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल. जर का हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर शेवटी एक्सक्लेमेटरी चिन्ह असेल. जर का हे असर्टिव्ह म्हणजे साधं वाक्य असेल तर साध्या वाक्याची बांधणी कशी असते बघा, सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. जर का हे आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर सुरुवातीलाच आपल्याला सब्जेक्ट दिसून येतो. बघा इथं वाक्य कसं आहे, हे आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. त्यातल्या त्यात इंटरोगेटिव्ह मध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. पहिला आहे WH क्वेश्चन आणि दुसरा आहे येस नो टाइप क्वेश्चन. तर ह्या प्रश्नाची सुरुवात ही WH क्वेश्चन पॅटर्नने झालीच नाही आणि म्हणून हा सेकंड टाइप ऑफ क्वेश्चन इंटरोगेटिव्ह क्वेश्चनचा पॅटर्न आहे तो आहे येस नो टाइप क्वेश्चन. आणि म्हणून याचं उत्तर खालील प्रकारे येईल बघा. ही आस्क्ड मी वेदर I would give him 5 rupees if I found his answers satisfactory. Now let us see the second question. The astrologer said, "You are left for dead." Am I right? So, this question if you read, the first part is an assertive sentence and the second part is an interrogative sentence. तर प्रत्येक वाक्याला इनडायरेक्ट करताना तिच्या नियमावलीनुसारच त्या वाक्याला आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागेल. सो द आन्सर ऑफ द सेकंड वन इज द एस्ट्रोलॉजर कन्फर्म्ड वेदर I was left for dead. Now the next question from the direct speech is, I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed Guru Nayak. So the answer is Guru Nayak exclaimed that he would have been dead had some passerby not chanced to peep into the well. Now, last but not the least, the sentence is, he told her, "Do you know a great load is gone from me today?" So, शेवटी ह्या वाक्याच्या बघा कुठल्याच प्रकारचं इंटरोगेटिव्ह मार्क किंवा एक्सक्लेमेशन मार्क नाहीये. सो बघा इथे बघा आन्सर काय, ही कन्फेस्ड टू हर दॅट अ ग्रेट लोड हॅड gone from him that day. So these are the answers of the direct speech into indirect. Now question number 3. Now find some sentences from the text in the direct speech and convert them into reported speech, means indirect speech. Read the following sentences given in the indirect speech and convert them into direct speech. तर खाली दिलेले जे इनडायरेक्ट स्पीचचे वाक्य आहेत आपल्याला त्यांना त्या वाक्यांचा प्रकार ओळखून बरोबर त्यांना त्या योग्य त्या डायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो दॅट इन दॅट वी हॅव द फर्स्ट क्वेश्चन. सिरीज सेड दॅट ही वुड नॉट बी एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. सिरीज सेड दॅट ही वुड नॉट बी एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. हे एक्झाम्पल आहे असर्टिव्ह सेंटेन्स आणि म्हणून याचा आन्सर येईल खाली बघा. सिरीज सेड डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आय वोंट बी एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. द नेक्स्ट सेंटेन्स इज लता टोल्ड मी टू गिव्ह हर अ ग्लास ऑफ वॉटर. लता टोल्ड मी टू गिव्ह हर अ ग्लास ऑफ वॉटर. सो हे जे सेकंड सेंटेन्स आहे हे इम्पेरेटिव्हचं उदाहरण आहे बघा आणि म्हणून इम्पेरेटिव्हची नियमावली याला आन्सर लिहिताना लागू पडेल. सो आन्सर इज लता सेड गिव्ह मी. बघा गिव्ह हा शब्द हा वर्ब आहे. याच्यावरून आपण ओळखू शकतो की हे वाक्य काय आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य आहे. सो लता सेड गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. सी अनन्या एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट she had received the PhD degree. So हे आहे एक्झाम्पल एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कारण की इथं शब्द आहे
एक्सक्लेम्ड विथ जॉय, म्हणजेच आनंदाने उद्गारली. तर याचं आन्सर लिहिताना आपण कसं लिहायचं बघा. अनन्या एक्सक्लेम्ड कॉमा इनटू डबल इन्व्हर्टेड कॉमा. आता अनन्याचं वाक्य, मूळचं वाक्य, तिने बोललेलं वाक्य बघा आपण फर्स्ट पर्सन सिंग्युलर मध्ये लिहिणार आहोत. बघा इथे वरती होतं शी हॅड रिसिव्ड, आपण इथे लिहिलोय बघा. शीचं रूपांतर इथं आय मध्ये झालंय. हॅड हा पास्ट टेन्स मध्ये होता, आपण प्रेझेंट टेन्स मध्ये घेतला. कारण की नियम काय आहे बघा की प्रेझेंट परफेक्ट असेल तर त्याचं रूपांतरण पास्ट परफेक्ट मध्ये होतं. आता हे इनडायरेक्ट मध्ये पास्ट परफेक्ट मध्ये गेलं, आपण परत त्याला प्रेझेंट परफेक्ट मध्ये घेणार आहोत. सो आय हॅव रिसिव्ड द PhD degree. Now the D example is Shilpa asked us if. asked आला की समजून घ्यायचं की हे इंटरगेटिव्हचा भाग आहे. शिल्पा asked us if there was any other document to be typed. सो हे इंटरगेटिव्हचं त्यातल्या त्यात हे इंटरगेटिव्हचा दुसरा प्रकार जो आहे, जे आहे येस नो टाईप, या मधलं हे इनडायरेक्टचं उदाहरण आहे. हे मला कसं कळलं बघा की जर का इंटरगेटिव्हचा फर्स्ट प्रकार असता तर इथं इफच्या ऐवजी काय असतं, इथं असतं WH मधला एखादा प्रश्नार्थक शब्द. सो द आन्सर ऑफ दिस इज शिल्पा सेड टू अस इज देअर एनी अदर डॉक्युमेंट टू बी टाइप्ड. याचं उत्तर येऊ शकतं येस किंवा नो. तर म्हणून याला म्हणतात येस नो टाइप क्वेश्चन, की ज्याची सुरुवात होते हेल्पिंग वर्ब्सने. उदाहरणार्थ एम इज आर वॉज वेअर. नेक्स्ट वी हॅव स्वाती सेड दॅट शी वुड नॉट गेट द मनी. सो हे एक्झाम्पल आहे असर्टिव्ह सेंटेन्स, म्हणजे साध्या वाक्याचं, आणि म्हणून याचं आन्सर बघा काय येईल. स्वाती सेड कॉमा इनटू डबल इन्व्हर्टेड कॉमा आय वोंट गेट द मनी. सो बाय दिस वे वी हॅव ट्रान्सफॉर्म्ड ऑल द इनडायरेक्ट सेंटेन्सेस इनटू डायरेक्ट स्पीच. नाउ क्वेश्चन नंबर A5 first. An economically deprived girl, student in your class who has received admission in a reputed college abroad, needs a monetary help to pursue further studies there. आपल्याच वर्गातील एक विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. तिला आपल्याला काही मदत करायची आहे. सो हॅव अ ग्रुप डिस्कशन अमंगस्ट युअर फ्रेंड टू सीक सोल्युशन टू हेल्प हर. तर आपल्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करा की कशा प्रकारे आपण त्या होतकरू विद्यार्थिनीला मदत करू शकता. राईट 4 to 5 व्ह्यूज इन द फॉर्म ऑफ डायलॉग्स. तर आपण काल्पनिक तत्वावरती असे 4 विद्यार्थी निवडलेत बघा. विकास, सुजाता, वरुण. सो देर आर ओनली 3. तर प्रत्येकाचं डायलॉग आपण स्वतःच्या मनाने तयार करू शकता. सो विकास सेज, डिअर फ्रेंड्स, ऍज वी ऑल नो दॅट स्मिता, म्हणजे ती होतकरू विद्यार्थिनी, one of our class students who is really excellent in her academics is in problem. Sujata says, right, I deeply feel that we really need to help her to contribute something on our behalf to help Smita pursue her further education in abroad. On this, Varun says, we can make an appeal all over our college students. अपील करणे म्हणजे आवाहन करणे. We can appeal all our college students to donate a bit of their part to raise the fund. On this, Sujata replies, that's a good idea. Let's work on this and circulate an appeal to raise the fund. Vikas says, great. So, by this way, we have completed this dialogues in a very shortcut format. Okay? So dear students, I really feel and I'm sure that you have understood the explanation given by me on the icebreaker and the brainstorming activities on the topic group discussion. So hope you have liked the video. Please subscribe my YouTube channel, that is My English Teacher. Thank you.